हॅलो वनिकर्स. आज माझ्यासोबत आहे राजेंद्र ताजनेजी उर्फ शिवांश, जे शिवचरित्र सांगतात आणि त्यांच्या वाणीमध्ये असा ओघ आहे की युवक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांनी आत्ताच मोठ्या जनसमुदायासमोर शिवचरित्राबद्दल व्याख्यान केलेलं आहे. आणि मी स्वतः ते व्याख्यान ऐकलं, मला खूप छान वाटलं. त्याच अनुषंगाने मला असं वाटलं की त्यांची वाणी तुमच्यापर्यंत पोहोचावी व शिवचरित्र आपण कसं अभ्यासावं आणि आजच्या काळात शिवचरित्र किती आवश्यक आहे याबद्दल आपण त्यांच्याशी माहिती घेणार आहोत. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मला सांगा की आजच्या काळात शिवचरित्र किती आवश्यक आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य किंवा शिवचरित्र म्हणून आपण पाहिलं तर आपल्या जगण्याची दिशा काय असू शकते, आपण कसं आपलं जीवन जगलं पाहिजे, आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येक घटनेकडे कसं पाहिलं पाहिजे, हे आम्हाला फक्त एका पुस्तकात सापडते. ते म्हणजे पुस्तक शिवचरित्र, छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य. याच्याकडे आम्ही तसं पाहिलं पाहिजे, कारण आमच्या नवीन जगण्याची जी दिशा आहे, आमच्या जगण्याची दिशा काय असली पाहिजे, काय ठरवली पाहिजे, आमच्या आयुष्याचे ध्येय कसे असले पाहिजे, आम्ही आमचं आयुष्य कोण्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने मल्टी डायमेन्शन पद्धतीने कसं पाहिलं पाहिजे, याच्यासाठी शिवचरित्राचा अभ्यास आम्ही आमचं आयुष्य सुखकर करण्यासाठी आणि नीतिमान करण्यासाठी केलं पाहिजे. तर युवकांमध्ये शिवचरित्राची ओढ कशा प्रकारे वाढली पाहिजे? कारण तुम्ही स्वतः युवा आहात आणि तुम्ही असंख्य व्याख्यान केलेली आहे, शिवचरित्रावर लोकांना सांगितलं आहे. तर युवकांनी याकडे कसं बघितलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये कसं आत्मसात केलं पाहिजे? कारण शिवाजी महाराज फक्त म्हणजे विशेष करून युवकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. शिवचरित्र पूर्ण प्रेरणादायी आहे. असं कुठलाच प्रसंग नाहीये शिवचरित्रातला की जो आम्हाला प्रेरणा देत नाही, की महाराजांचं आयुष्य आम्हाला प्रेरणा देत नाही. स्वराज्यातला गोटा जरी आपण हातात घेतला तो आम्हाला प्रेरणा देतो. म्हणजे एवढं मोठं सगळं शिवचरित्र शिवाजी महाराजांचं आयुष्य राहिलं. तरुणांनी शिवाजी महाराजांकडे कसं पाहावं, तर एक तरुणांनी शिवाजी महाराजांकडे पाहताना आमचा रोल मॉडेल काय असला पाहिजे, आम्ही आमचं जीवनाची दिशा दशा ठरवणारा रोल मॉडेल जो आम्हाला असतो, आमचा रोल मॉडेल छत्रपती शिवाजी महाराज असला पाहिजे. मग आज आम्ही कोण्या दिशेनं जात आहे, आमची नैतिक अधिष्ठान काय, आमचे नैतिक मूल्य काय, आमचा संस्कार काय आहे, हे एकदा पाहिलं पाहिजे. आणि आमचा रोल मॉडेल कसा असला पाहिजे. कधी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले आम्हाला सगळ्यांना माहिती, पण त्या किल्ल्यापेक्षा महाराजांनी नरदुर्ग उभे केले. म्हणजे नॅशनल कॅरेक्टर कसं असते, तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला कोणाही माणूस घेतला तर आम्ही म्हणतो की या प्रत्येक माणसानं ती गोष्ट दिली आहे स्वराज्याला, आपलं समर्पण दिलंय, आपला त्याग आहे. आम्ही जर बाजीप्रभू देशपांडे घेतले तर आमच्या डोळ्यासमोर बाजीप्रभूंचा पावनखिंडीतला प्रसंग येतो. आम्ही जर शिवाकाशीत पाहिला तर आम्हाला शिवाकाशीत मरणाच्या दारात स्वतः चाललाय. तानाजी मालुसरे दिसतोय आम्हाला, की आम्हाला तानाजी मालुसरे काय सांगताय की आमचं कर्तव्य आमच्या देशाबद्दल किंवा आमच्या राष्ट्राबद्दल आमचं कमिटमेंट कुठं असलं पाहिजे. तर ह्या सगळे माणसं किंवा छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे डिप्रेशन असणारे प्रसंग आले. समजा अफजल खानाचा ची स्वारी झाली तेव्हा एका वेळेस महाराजांवर तसे संकट आले. जर पाहिलं तर थोरल्या राणी साहेब गेल्या, त्याच्यानंतर अफजल खान स्वराज्यावर आला. ही एवढी मोठी स्वारी, सगळ्यांना असं वाटत होतं की स्वराज्य मूठभर स्वराज्य आता संपेल. पण जेव्हा जेव्हा आयुष्यात संकट येतात तेव्हा आम्ही संकटात कसं स्वतःची मेंटली हील केलं पाहिजे, स्वतःला किती स्थिर ठेवलं पाहिजे. तर मग आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना या प्रसंगाकडे पाहतो का, आम्ही किती स्वतःचं मन पक्क केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीबद्दल. समजा आम्ही एखादी गोष्ट आम्ही आमच्या ध्येयाप्रती समर्पित आहोत, तर मग ध्येयाप्रती समर्पित असताना छत्रपती शिवाजी महाराज जो आग्र्यावरनं संभाजी महाराजांना सोडून आले, जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना थोरल्या राजांना महाराज मथुरेत ठेवून आले, तर एवढं मोठं धाडस कशासाठी, तर नेशन फर्स्ट, माझं राष्ट्र पहिले, स्वराज्य पहिले, ही भावना आमच्या प्रत्येकांमध्ये येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि चारित्र्य हे दोन्ही सुद्धा आम्हाला आमच्या अंगीकारी पाहिजे. आपण नुकताच छावा चित्रपट बघितला, तर संभाजी महाराजांचं चरित्र कुठंतरी म्हणजे एक प्रकारे बाहेर होतं का लोकांच्या नजरेपासून, किंवा ते लोकांसमोर व्यवस्थित येऊ शकलं नाही. तर संभाजी महाराजांचं चित्रणही युवकांसाठी आणि विशेष करून आपल्या हिंदू समुदायासाठी किती आवश्यक आहे? छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य पाहिलं तर आमच्या डोळ्यासमोर फक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या काही मोजक्या गोष्टी येतात, किंवा आता इतिहासाबद्दल जे नॅरेटिव्ह चालवणारे जे लोक आहेत, ज्यांनी फेक नॅरेटिव्ह चालवून छत्रपती संभाजी महाराजांची एक वेगळी इमेज क्रिएट केली. पण वास्तविक पाहिलं तर जो माणूस 40 दिवस मरद यातना सहन करतो
त्याच्याबद्दल कुठला तरी नॅरेटिव्ह चालतो आणि आमचा समाज तो नॅरेटिव्ह ऍक्सेप्ट करतो. तर मग त्या नॅरेटिव्ह सेट करणाऱ्या माणसांकडे आम्ही एक प्रश्न का विचारत नाही? जर एखाद्या माणसाबद्दल तुम्ही ज्या कुठल्या गोष्टींना नॅरेटिव्ह सेट करता, तर खरंच छत्रपती शिवाजी महाराज तसे होते का? कारण की कोणीच समजा छत्रपती संभाजी महाराज झुकले असते, नमले असते आणि धर्म स्वीकारला असता तर आयुष्यामध्ये जगले असते ना. कशासाठी माणसाने त्याग केला? आपल्या मराठी अस्मितेसाठी, या हिंदू समाजासाठी, या रयतेसाठी, या स्वराज्यासाठी. कारण की संभाजी महाराजांच्या बलिदानातनं आज आमचा तरुण काय घेतलं पाहिजे, तरुणांनी काय घेतलं पाहिजे, संभाजी महाराजांच्या चरित्रातनं काय घेतलं पाहिजे. चित्रपटाच्या माध्यमातून जर आम्ही पाहिलं तर एक थोडा प्रसंग छत्रपती संभाजी महाराजांचा दाखवलाय, पण संभाजी महाराज किती मोठे इंटलेक्च्युअल होते आम्ही पाहतो का? म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं मानसिकता किती पक्की आहे हे आम्ही पाहतो का? छत्रपती संभाजी महाराजांना किती कला येतात, छत्रपती शिवाजी महाराज किती विद्वान होते. जर वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणांसारखा ग्रंथ लिहावा आणि जो पूर्ण संस्कृत मध्ये असावं, त्याच्यावर आजही आम्ही पीएचडी करतो. म्हणजे त्या 14 वर्षाच्या पोराची बुद्धिमत्ता किती होती, त्याच्यावर झालेले संस्कार कसे होते, हे आम्ही आमच्या येणाऱ्या पिढीला कसं सांगू, हे महत्वाचं आहे. आणि चित्रपट हा माध्यम असू शकतो, एखाद्या गोष्टीचं माध्यम असू शकते का? हा ठीक आहे, तुम्हाला फक्त परिचय देऊ शकतो, पण वास्तविक सत्य कधी कुठलाच चित्रपट निर्माता तुम्हाला दाखवू शकत नाही. त्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा कुठल्याही महापुरुषांचं चरित्र आम्ही आमच्या अभ्यासात कितीपत उतरवतो, पहिली गोष्ट ही. आणि दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मी सुद्धा वक्ता आहो, मी शिवाजी महाराज, संभाजी महाराज सांगतो, पण माझे प्रामाणिक मत माझ्या भाषणाबद्दल आहे की मी जे तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही तुमच्या बुद्धी तर्कावर ते तपासावं, तुम्ही त्याचा शोध घ्यावा, अभ्यास करावा आणि तुमचं मत बनवावं. मी सांगतो म्हणून तुम्ही कुठलं मत नका बनवू, हे महत्वाचं आहे. म्हणजे आजच्या पिढीनं इतिहासाकडे पाहिल्याबरोबर त्याचं मत त्यांनाही बनवलं पाहिजे, इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. कारण की इतिहास हा एकदम इंटरेस्टिंग विषय. तुम्ही जितकं वाचाल ना त्यातला तितका आनंद तुम्हाला मिळतो. म्हणजे आनंदाचा जरी विषय असला तरी आमच्या गौरवाचा सुद्धा हे सगळा इतिहास आमच्या गौरवाचा आहे. तरी इतिहास मध्ये असं चालू आहे की माझा इतिहास आणि तुझा इतिहास, माझे शिवाजी तुझे शिवाजी, माझे संभाजी तुझे संभाजी. तर यावर तुम्ही काय बोलाल? कारण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्यांची व्याख्या करतं शिवाजी महाराजांच्या चरित्राची आणि संभाजी महाराजांच्या चरित्राची. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल की युवा पिढीने किंवा समाजाने ते कुठलं सत्य मानलं पाहिजे, सत्य काय यामध्ये? आता एक सगळ्यांचा एक विषय असतो की छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा संभाजी महाराज यांचं जीवन चरित्र कसं राहिलं, छत्रपती शिवाजी महाराज काय राहिले, संभाजी महाराज काय राहिले, किंवा ऐतिहासिक दाखले कोण कसे देतो. कारण की आता जो तो उठतो आणि तो स्वतःला इतिहासकार म्हणून डिक्लेअर करतो, कुठलं तरी पुस्तक घेतो, कुठल्याही आधारावर ऑथेंटिक पुरावे नसताना कोणीतरी हातात पेन डायरी घेतो, आपल्या मतानं लिहितो आणि तो सांगतो की हा खरा इतिहास. शोध आणि संशोधन न करता, शोध आणि संशोधनाचा मुद्दाच मागं पडला ना. मग आम्ही जे कुठलं साहित्य वापरतो, जे कुठलं साहित्य वाचतो, किंवा ज्या कुठल्या गोष्टी आम्ही अनुभवतो त्या खरंच त्या पद्धतीनं आल्या आहे का, त्याचं योग्य तशी रिसर्च झालाय का, आम्ही पाहिलं पाहिजे ना. आणि मी याच्या अगोदर तुम्हाला या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की शिवाजी महाराज, संभाजी महाराज आपण ज्या पद्धतीनं विचार करतो, आपला बुद्धितर्क काय सांगतो. कारण की इतिहासात सगळ्या गोष्टींचे पुरावे मागवू नये, काही गोष्टी तर्कांवर सुद्धा सुटतात. कारण की सगळ्या गोष्टींचे पुरावे सुद्धा नसतात ना इतिहासात, कारण की इतिहास झाला तर एका गोष्टीचा आम्ही आवर्जून आग्रह केला पाहिजे की ज्या कुठल्या इतिहासाचा कुठल्याही रायटरचं किंवा कुठल्याही वक्त्याचं आम्ही ऐकतो ते कितीपत योग्य आहे, ते आमच्या मनाला कसं पटते हे तपासलं पाहिजे. आम्हाला दिलेलं कंटेंट, आम्हाला एखाद्यांचे आम्हाला कंटेंट डिलिव्हर केलं, ते डिलिव्हर केलेलं कंटेंट आम्ही आमच्याकडे कसं घेऊन राहिलो. मला जर सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे समजा बंदूक चालवायचे, मग बंदूक कशी चालवायचे, तर छत्रपती शिवाजी महाराज युद्धांवर जाताना रथ वापरायचे, मग खरंच वापरायचे का, कुठल्या गोष्टी कुठं जुडतात हे सुद्धा पाहिलं पाहिजे. नाही तर मग आम्ही कधीतरी असं असतं की कुठल्या तरी तारखांमध्ये फरक असतो किंवा कुठल्या तिथींमध्ये फरक असतो, माणसांच्या नावांमध्ये फरक असतो,
मग खरंच आहे का एकदा तपासलं पाहिजे. कुठले नॅरेटिव्ह, मी याच्या अगोदर सांगितलं की जे नॅरेटिव्ह आज असं आहे की समाजामध्ये वातावरण खराब करण्यासाठी फेक नॅरेटिव्ह सगळेजण आपापल्या हिशोबाने चालवतात. ज्याला जो नॅरेटिव्ह पटते, जो ज्या आयडिओलॉजीचा आहे तो त्या विचारधारेचा तसा तसा नॅरेटिव्ह चालवतो. मग सत्य काय आहे, नॅरेटिव्ह चालवणाऱ्या लोकांपासून आम्ही किती सावध असलो पाहिजे, किंवा आम्ही शिवभक्त हिंदू किंवा आम्ही भारताचे नागरिक म्हणून आम्ही फेक नॅरेटिव्हला कसं टॅकल केलं पाहिजे हे एकदा पाहिलं पाहिजे. कारण की आम्ही तपासलं पाहिजे ना सत्य काय असत्य काय. याच्यासाठी जो कोणी सांगतो त्याच्या सांगण्यापेक्षा आमचं स्वतःचं काय त्याच्यात आहे, आमचा विचार काय, आमचा थॉट ऑफ थिंकिंग कशी आहे हे एकदा पाहिलं पाहिजे. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदी स्वराज्याचे संस्थापक म्हणून जाणतो आणि त्यांना जानता राजा सुद्धा म्हणतात. तर आजच्या परिस्थितीमध्ये आपण विशाल हिंदू संमेलन घेतलं आहे, त्याला तुम्ही संबोधित केलं आहे. तर शिवाजी महाराज जे हिंदी स्वराज्याचे संस्थापक होते त्यांची शिकवण सकल हिंदू समाजाला एकत्र करण्यासाठी किती कामी येऊ शकते, आणि शिवाजी महाराज खरंच हिंदी स्वराज्याचे संस्थापक होते की आता पुन्हा सांगितलं जातं की ते सर्वसमावेशक किंवा स्वराज्य रक्षक म्हणून त्यांना असं काही लोक म्हणतात. एक तर असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातनं काही घेतलं पाहिजे, किंवा आम्ही आमच्या जगण्याचा भाग शिवाजी महाराजांचं चरित्र जो आम्ही डोळ्यासमोर ठेवू, शिवाजी महाराज आमचे आदर्श आहे, तर आम्ही सगळ्या माणसासोबत कसं वागतो हे आम्ही एकदा पाहिलं पाहिजे. आम्ही स्वतःला एकदा तपासलं पाहिजे की आम्ही समाजातल्या छोट्या मोठ्या सगळ्या माणसांसोबत कसं असतं पाहिजे. महाराजांची सामाजिक बांधिलकी कशी आहे एकदा ती पाहिली पाहिजे. कारण की आज समाजामध्ये वेगवेगळे विषय चालतात, तर हा तू एक वेगळा मी वेगळा, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळा समाज एका झेंड्याखाली आणला, महाराष्ट्र धर्मासाठी आणला, या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणला. आणि एक आपण म्हणतोय की आपण सगळेजण महाराष्ट्रात राहणारे सगळे लोक, आणि त्याच्यात आपण म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराज, आपण दिवाळीच्या अगोदरल्या दिवशी, दिवाळीच्या अगोदरल्या दिवशी आम्ही पहिला दिवा आमच्या राजाला, दिवाळीची सुरुवात करताना असं म्हणतोय की आम्ही पहिला दिवा आमच्या राजाला. आपण असं खूपदा ऐकतो की मंदिरावरचे कळस आणि मंदिरातला देव, गाभाऱ्यातल्या देवा कोणामुळे सुरक्षित राहिला, तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे राहील. तर छत्रपती शिवाजी महाराज हे जर धर्माभिमानी नसते, छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्व जपणारे आणि जगणारे नसते, तर किंवा या सगळ्या गोष्टीला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रोत्साहन दिलं नसतं. कारण की पहिल्याच शब्दात त्यांनी हिंदवी स्वराज्य व्हावे ही दुसऱ्यांची इच्छा. आम्हाला या शब्दात दिसतं ना, महाराज स्वतः धर्माभिमानी होते, याच्यात काही विश्वास नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच सर्वधर्म समभाव मानला नाही, कधीच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी परधर्मांचा अपमान नाही केला, पण परकीय माणसांनी स्वधर्मावर आघात केल्यानंतर त्याची गर्दन तो उतरवली ना. किंवा समजा जर छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्म समभाव मानणारे असते, तर आपले नेतोजी पालकर यांचा मोहम्मद कुली खान होतो, याचं धर्मांतरण होते, मग महाराजांनी म्हटलं असतं की तू गेला ना, तू झाला इस्लाम झाला, बरं ठीक आहे ना, आता कशाला येतो, तो दिलाय तिथं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकरांना, जो मोहम्मद कुली खान झाला, त्याला स्वधर्मात घेतलं, त्याला परत हिंदू केलं, आणि त्याचं परत हिंदू करून त्याला त्याच्यासोबत रोटी बेटीचा व्यवहार केला. हे का केलं? कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा दूरदृष्टिकोन असा होता की आज समाजामध्ये जे धर्मांतरणासारख्या गोष्टी होत्या, तेव्हाच्या काळात ज्या होत होत्या, ही पहिली जगातली एकमेव गोष्ट असेल की ती त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवली आम्हाला, ही पहिली घरवापसी होती. तर हे महाराजांनी केलं. समजा असं नसतं केलं तर आज आम्हाला कुठंतरी वेगळा हिंदुस्थान पाहायला मिळालं असतं, वेगळा भारत पाहायला मिळाला असता. हे आहे ना, छत्रपती शिवाजी महाराज 100% हिंदुत्व मानणारा राजा होता, आणि हिंदुत्वाचा पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही धर्माचा अनादर केला नाही, पण जो स्वधर्मावर आघात करेल त्याचा तर मुख्य समाचार काय घ्यायचा तो महाराजांनी घेतला. ते धर्माभिमानी होते, म्हणून ते हिंदू धर्मासाठी जगणारे आणि झटणारे होते. महाराजांचं आयुष्य जर आम्ही पाहिलं की महाराजांच्या आयुष्यातल्या कुठल्याही घटना पाहिल्या तर त्या सगळ्या धर्मावर आधारित आहे ना, आमच्या रीती परंपरेवर आहे ना, आमच्या देवादिकांवर आहे ना. समजा आम्ही असं म्हणतोय की बा जे आम्ही रायरेश्वराची शपथ आमच्या डोळ्यासमोर येते, किंवा शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत, किंवा ज्या कुठल्या गोष्टी, ज्या गडांवर आम्ही गेलो, प्रत्येक गडावर आमचं कुठलं ना कुठलं एक श्रद्धास्थान आहे,
देवाचं मंदिर आहे, हनुमानजीचं मंदिर असेल, भवानीचं मंदिर असेल, हे कशासाठी केलं महाराजांनी? महाराज आध्यात्मिक होते, महाराज धर्मवेडे नव्हते इथपर्यंत ठीक आहे, पण महाराज आध्यात्मिक तर होते ना. धर्म महाराजांनी जपला आणि जगला, आज हे मानलं पाहिजे. तर आपण घोषणे हर हर महादेव शिवाजी महाराज त्यांचे मावळे देत होते, हर हर महादेव म्हणून सगळ्या गोष्टी सर करत होते, किल्ले जिंकत होते, आणि आपण घोषणा जय भवानी जय शिवाजी देतोच आहे, त्यामध्ये आपण कुठलाही बदल केलेला नाही. तर मला सांगा की शिवाजी महाराजांची जयंती आहे 19 फेब्रुवारीला आपण साजरी करतो, तर ती कशा प्रकारे साजरी केली पाहिजे, की सकल हिंदू समाजाने कुठला आदर्श घ्यावा की शिवाजी महाराजांची जयंती ज्यांना जी अभिप्रेत होती त्याचप्रमाणे साजरी केली पाहिजे? धर्माविषयी म्हणतो मी. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा आमच्या प्रत्येकाच्या घरातला उत्सव असला, माझं असं प्रामाणिक मत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणून आम्ही आहोत, छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणून आज आम्हाला ज्या गोष्टी दिसत आहेत त्या महाराजांमुळे दिसत आहेत. मग हा ज्या माणसाचं आमच्या आयुष्यात एवढं मोठं योगदान प्रत्येकाचे आहे, तर मग ते प्रत्येकाच्या आयुष्याच्या योगदानाबद्दल आम्ही ज्या गोष्टींचा विचार करतो, महाराजांचं जयंती ती 365 दिवस केली तरी ती महाराजांचा संपणार नाहीये, तेवढे उपकार महाराजांचे आमच्या सगळ्यांवर आहे. पण विशेष शिवजयंतीचा दिवस पहिला तर आम्ही सगळ्यांनी सगळ्यांच्या घरामध्ये शिवजयंती साजरी केली पाहिजे. समाजामध्ये शिवजयंती साजरी करताना आम्ही आमच्या नैतिक गोष्टींचा महाराजांनी जो पायंडा आम्हाला घालून दिला तो आम्ही जपला पाहिजे. कारण की ज्या गोष्टी महाराजांनी आम्हाला दिल्या, जे महाराजांनी संस्कार आम्हाला दिले, महासाहेबांचे संस्कार असतील, महाराजांचे संस्कार असतील, संभाजी महाराजांनी जे आम्हाला संस्कार दिले, जो स्वराज्याचा संस्कार आमच्यावर झालाय, त्या स्वराज्याच्या संस्कारातला कुठेही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून, शिवभक्त म्हणून किंवा हिंदू म्हणून याला कुठे गालबोट लागू नये, त्या पवित्र परंपरेला कुठेतरी गालबोट लागू नये, त्या विचाराला गालबोट लागू नये, याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि आम्ही एक संकल्प केला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य हे आमच्या घरातल्या प्रत्येक माणसाला माहीत असलं पाहिजे. आमच्या घरातला लहानात लहान पोराला जरी सांगितलं ना की शिवाजी महाराज कोण होते, त्याला माहीत असलं पाहिजे ना, कारण की ती गौरव करण्याची गोष्ट आहे शिवाजी महाराज, पण त्याच्यासोबत आम्हाला ती आत्मसात सुद्धा करायची. मग शिवाजी महाराज आमच्या प्रत्येकाच्या जीवनात जर आत्मसात करायचं आहे ना, मग एक वाक्य मगांच्या भाषणात बोलता बोलता बोलून गेलं की आमच्या धर्मात जे 4 वेद आहे त्या 4 वेदांपैकी आमच्या धर्मातला 5वा महावेद कोणता आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र असं मी मानतो. कारण की त्या चरित्रातनं माणसाची निर्मिती होते. व्यक्ती निर्मिती काय होईल, व्यक्ती निर्मिती जर करायची असेल आम्हाला, आमच्या वैयक्तिक जीवनाचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे, तो आदर्श आम्ही आमच्या आयुष्यात घ्यावा आणि त्या आदर्शानं आमचं जीवन सुखकर करावं, राष्ट्र समर्पित करावं, धर्माभिमानी करावं. हे आम्ही शिवजयंती निमित्त आम्ही सगळ्यांनी शिवचरित्राचा संकल्प आम्ही केला पाहिजे, आम्ही आमचे मूल्य जोपासले पाहिजे. एवढंच या शिवजयंती निमित्त आपल्या सगळ्यांना महाराजांना ती खरी श्रद्धांजली आहे. तर हे आहेत राजेंद्र ताजने उर्फ शिवांश. त्यांनी खूप छान अशी माहिती दिली की जयंती कशा प्रकारे साजरी केली पाहिजे, शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते कशा प्रकारे आपल्या जीवनात आत्मसात केलं पाहिजे. तर खास करून युवकांनी शिवाजी महाराजांना आपला रोल मॉडेल मानला पाहिजे, कुठला हिरो नाही, तर आपले हिरो आपल्या समोर आहेत, शिवाजी महाराज आहेत. आपण त्यांची फक्त नाव जरी आपण एकदा पुकारलं तर आपल्या अंगात एक प्रकारची स्फूर्ती येते. अशा शिवाजी महाराजांना, छत्रपतींना तुम्ही आपला आदर्श माना. तुमचं खूप खूप आभार. तुम्ही खूप छान माहिती दिली, खूप छान बोलले आणि ही गोष्ट मला खूप आवडली की तुम्ही म्हणाले की शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते, यामध्ये कुठलाही दुमत नाही. तुमचं खूप खूप आभार. जय भवानी, जय जय शिवाजी.